रटकर न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून टॉप 9 बातम्या। पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच मद्यधुंद तरुणाचे भर रस्त्यात अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल। गाडी मनोज आहुजा नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती, मित्र भाग्येश ओसवालला अटक। गौरव आहुजाच्या कृत्यानंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक। गौरवचे वडील मनोज आहुजाच्या क्रीम किचन बारमध्ये महिला कार्यकर्त्यांची धडक। मुलानं सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली। गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, नंगानाच करणाऱ्या गौरवच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया। पुण्यात भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश निपजियावर गुन्हा दाखल। येरवडा पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू। येरवड्यात पोलिसांची गस्त वाढत नाही हे चिंताजनक। पुण्याचे पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांना सूचना देत नाहीत का? सुषमा अंधारेंचा सवाल। भागामध्ये पोलिसांची गस्त म्हणावा तेवढा बंदोबस्त अजूनही वाढत नाही, हे त्याही पेक्षा जास्त चिंताकारक आहे। व्हिडिओ काढण्यापेक्षा अशा लोकांना तिथे चोप द्या। पुण्यातील व्हायरल व्हिडिओनंतर वसंत मोरे आक्रमक, तर भाजप नेत्यांमुळे कोथरूडचं नाव बदनाम। रवींद्र दंगेकरांची टीका। मानसिकता बदलणं गरजेचं, महिला सक्षमीकरणाचा निर्णय आम्ही घेणार आहोत। शक्ती कायद्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा फेरफार करून दिलाय। मंत्री अदिती तटकरेंची प्रतिक्रिया। ज्या वेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातील। पुणे वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांनी हादरलं। कोथरूडमध्ये तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण। सिंहगड रोडवर टोळक्याचा दाम्पत्यावर हल्ला। खेडमध्ये ठेक्यावरून 2 गटात तुफान हाणामारी। पुण्यात आणखी एक अश्लील कृत्याचं प्रकरण समोर। सातारा पुणे एसटी बसमध्ये महिलेसमोर अश्लील कृत्य। 5 मार्चचा व्हिडिओ, विकृताला पोलिसांकडून अटक।